हॅलो डिअर स्टुडंट्स, सध्या ॲडमिशनचे दिवस चालू आहेत आणि याच दरम्यान बऱ्याचशा स्कॉलरशिप्स ॲक्टिव्ह असतात आणि बरेचदा केवळ योग्य त्या स्कॉलरशिपची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून एखाद्या गरजू विद्यार्थ्याला त्या स्कॉलरशिपचा लाभ घेता येत नाही. केवळ याच कारणासाठी सध्या आपण आपल्या चॅनलवरती थोडंसं एज्युकेशनल जो कंटेंट आहे तो तात्पुरत्या बाजूला ठेवला आहे, कारण ह्या स्कॉलरशिप लिमिटेड पिरियड पुरत्या असतात आणि सध्या आपण स्कॉलरशिप्स वेगवेगळ्या मी तुम्हाला सांगत आहे. सो आज देखील मी जी स्कॉलरशिप सांगणार आहे ती बेसिकली आहे 12वी पास असणाऱ्या स्टुडंटसाठी. आणि ह्या स्कॉलरशिप अंतर्गत जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर तुमच्या शिक्षणाचा 100% खर्च हा या स्कॉलरशिप मध्ये कव्हर होतो. नुसता शिक्षणाचा खर्च नाही, तुमची राहण्याची व्यवस्था, तुमची मेसची व्यवस्था, ऑल्सो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी लॅपटॉप देखील मिळणार आहे. काय मस्त आहे ना, काहीच खर्च नाही करायचा आहे, मस्त शिकायचं आहे फक्त आणि छान मार्क पाडायचे. किती छान, बरोबर. सो ह्याच्यासाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत ते आपण पहिल्यांदा बघूयात. या स्कॉलरशिपचं नाव आहे भारती एअरटेल स्कॉलरशिप 2026 आणि आर्थिकदृष्ट्या गरजू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी, ह्याच्यात मागासवर्गीय वगैरे किंवा कोणत्याही कॅटेगरीतले स्टुडंटसाठी हे नाही आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या स्कॉलरशिपमध्ये मुख्यतः प्राधान्य दिलं जाणार आहे गरजू आणि हुशार विद्यार्थिनींना. मुलांसाठी पण आहेच, परंतु जास्त सीट्स किंवा जास्त फोकस हा मुलींसाठी आहे. त्यामुळं मुलींनो जास्त लाभ घ्या ह्या स्कॉलरशिपचा, जी तुमच्यासाठी खास आहे. बघूयात चला काय आहेत ह्याचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. जसं मी तुम्हाला म्हणाले, मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि गरजू विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील लीडर्स बनवणं हा ह्या स्कॉलरशिपचा मुख्य हेतू आहे. ही स्कॉलरशिप गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थितीवरती मुख्यतः बेस्ड आहे. तुम्ही 12वी पास असाल आणि 12वी नंतर देशातील जे 50 NIRF रँकिंग असलेले जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये जर तुम्ही BE, BTech ह्यासारखे कोर्सेसला ॲडमिशन घेतलं असेल आणि तुम्ही पहिल्या वर्षात म्हणजे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल तर ही स्कॉलरशिप तुमच्यासाठी युजफुल आहे. आता मेन ह्याच्या मी जसं म्हणलं की अर्थसहाय्यित फुल्ली फंडेड प्रोग्राम आहे, त्यामुळे जे खरंच गरजू आहेत त्या स्टुडंट्सनी याच्यासाठी अप्लाय करायचं आहे. या अंतर्गत तुम्हाला 100% वार्षिक फी, हॉस्टेल आणि मेसचा खर्च हा सगळा या फाउंडेशन मार्फत केला जाईल आणि लॅपटॉप देखील तुम्हाला मिळणार आहे. आता 2025-26 मध्ये ही स्कॉलरशिप 500 विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होती आणि आता 2026 जे आहे ते त्यासाठी ही स्कॉलरशिप ओपन आहे. आता ही फाउंडेशन बद्दलची माहिती आहे. भारती एअरटेल फाउंडेशन जी आहे ती सत्य भारती स्कूल प्रोग्राम हे वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये ते मोफत दर्जेदार शिक्षण ते देत आहेत. क्वालिटी सपोर्ट प्रोग्राम आहे. द टीचर ॲप आहे की जेणेकरून टीचर्सच्या मोफत विकासासाठी ते काम करतं वगैरे, अशी वेगवेगळे ही त्याची माहिती आहे. इलिजिबिलिटी ह्या स्कॉलरशिपसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इलिजिबिलिटी काय आहे बघा. सगळ्यात आधी त्याची डेडलाईन आहे 31 जुलै 2026. तुम्ही 2026-27च्या प्रथम वर्षात आता तुम्ही प्रवेश घेतलेला असला पाहिजे. कोणते कोणते कोर्सेस, ENTC आहे, टेलिकॉम आहे, IT आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, डेटा सायन्स आहे, एरोस्पेस आहे आणि बाकीचे AI वगैरे ह्या सगळ्या ज्या मशीन लर्निंग, रोबोटिक्स ह्यापैकी कुठल्याही कोर्सेससाठीचे इंजिनिअरिंगसाठी तुम्ही प्रवेश घेतलेला असला पाहिजे फर्स्ट इयरला. त्यानंतर भारताचा तुम्ही नागरिक रहिवासी असला पाहिजे आणि पालकांचे मिळून जे वार्षिक उत्पन्न आहे ते 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. दिव्यांग विद्यार्थिनी आणि एकल पालक किंवा अनाथ मुले आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना ह्या स्कॉलरशिपसाठी जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकी कोणत्याही स्कॉलरशिपचा तो लाभ घेत नसावा तो स्टुडंट, बाकी इतर कोणताही, कारण तुमचा 100% खर्च हा ह्या स्कॉलरशिप अंडर केला जाणार आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्ही बाकी कुठल्याही स्कॉलरशिपसाठी जर अप्लाय केलं असेल तर तुम्ही ह्याच्यासाठी इलिजिबल नाही आहात. आता ह्याच्यासाठी फायदा आणि मानधन काय आहे. जसं म्हणलं तुम्हाला 100% तुमची शैक्षणिक फी ही कव्हर केली जाईल. 5 वर्षाचा जरी तुम्ही कोर्ससाठी ऍडमिशन घेतलं असेल तर ते 5 वर्ष सलग तुमच्या शिक्षणाचा खर्च ह्या स्कॉलरशिप अंडर कव्हर होणार आहे. हॉस्टेल आणि मेसची फी पण दिली जाईल. PG किंवा खासगी हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना बरेचदा खासगी हॉस्टेलचा खर्च जास्त असतो. सो जे रेग्युलर गव्हर्नमेंट कॉलेजसाठीचा जो काही खर्च असतो किंवा प्रत्यक्ष झालेला खर्च ह्यापैकी जो सगळ्यात कमी असेल तेवढा खर्च तुम्हाला देण्यात येईल. त्यानंतर लॅपटॉप देखील पहिल्या वर्षी देण्यात येणार तुम्हाला आणि म्हणजे झाल्यानंतर तो पुन्हा मे बी तुम्हाला रिफंड करायचा असेल, खराब झाला तर तो पुन्हा बदलून मिळणार वगैरे नाही.
हा बघा, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भारतीय स्कॉलरने आपल्या आयुष्यात किमान एका गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे. ही एक असते ना की आपल्याला पैशाअभावी जर क्वालिटी एज्युकेशन घेता येत नसेल आणि जर काही दानशूर लोकांनी जर अशा पद्धतीने आपल्याला मदत केली असेल तर ती एक भावना, ग्रॅटिट्यूडची भावना आपल्या मनामध्ये ही नेहमी तुम्ही ठेवली पाहिजे. आणि जर तुम्हाला अशी मदत केल्यामुळं जर तुमचं भविष्य उज्ज्वल होत असेल तर तुम्ही देखील तीच भावना मनात ठेवून एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदतीचा हात देणं अपेक्षित आहे या स्कॉलरशिपमध्ये. म्हणजे हे काय मॅन्डेटरी नाही आहे, परंतु ही एक मानवता आहे ना, की जर मला एखादा फायदा झाला तर ते नसतं का व्रत असतं ना, जसं मी केलं तर मी अजून 4 जणांना सांगेन, तसं मला जर फायदा झालाय तर माझ्यामुळे इतरांचा पण फायदा होईल कसा हे बघणं म्हणजे किती उदात्त हेतू आहे ह्या स्कॉलरशिपचा बघा तुम्ही. ठीक आहे. सो हे इंटरनेट फी किंवा लॉन्ड्री वगैरे हा सगळं बाकीचा खर्च तुम्हाला करायचा आहे. अर्जातील माहिती खोटी आढळली तर तुमची स्कॉलरशिप रद्द करण्यात येईल. डॉक्युमेंट्स काय काय आवश्यक आहेत? तुमचं सरकारी ओळखपत्र, मतदार ओळखपत्र असेल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ह्यापैकी कोणतंही, चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा, 12वीची मार्कलिस्ट आणि JEEचं स्कोअर कार्ड किंवा जे काही तुम्ही कोणतीही एंट्रन्स एक्झाम दिलं असेल तर त्याचं स्कोअर कार्ड तुम्हाला लागणार आहे. पालकाच्या उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे. मागील 3 महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट जे आहे ते आणि लेटेस्ट ITR इन्कम टॅक्सचा फॉर्म भरलेला जो आहे त्याची जी पावती असेल ती तुम्हाला द्यावी लागेल. फक्त ITR नाही, म्हणजे तुमचं बँक अकाउंट डिटेल आणि ITR हे सगळंच तुम्हाला द्यावं लागेल त्याच्यासाठी. बेरोजगार असल्यास पालक किंवा काही करपात्र उत्पन्न जर नसल्यास तर इन्कम सर्टिफिकेट आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, विद्यार्थी आणि पालकांचा बँक खात्याचा तपशील मागील 6 महिन्यांचं, कॉलेजचे बँक खाते तपशील, अर्जदाराचा नुकताच काढलेला पासपोर्ट साईज, हे नीट बघून घ्या कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते लिहून घ्या. त्यानंतर अवांतर उपक्रम किंवा काही अर्धवेळ नोकरी किंवा काही जर तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठीची असणारी डॉक्युमेंट, PG किंवा भाड्याच्या खोलीत जर तुम्ही राहत असाल तर तुमचा भाडे करार जो असेल त्याची अग्रीमेंट किंवा खर्चाच्या ज्या असतील त्या पावत्या आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज. सो असे 11 ऑलमोस्ट वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सबमिट करायच्या आहेत. अर्ज कसा करायचा आहे तर बडी फॉर स्टडी ह्या पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे. तिथं लॉग इन करायचं आहे. अकाउंट नसेल तर अकाउंट ओपन करायचं आहे आणि मग तिथे भारतीय एअरटेल स्कॉलरशिप ह्या मुख्य अर्ज पेजवरती तुम्हाला पाठवलं जाईल की तिथे सर्च करा. तुम्ही जाऊन गेल्यानंतर स्टार्ट ऍप्लिकेशन करा. सगळी माहिती आवश्यक आहे ती भरा. सगळी जी कागदपत्रे आहेत ती PDF मध्ये रेडी ठेवा आणि मग ती कागदपत्र याच्यावरती अपलोड करा. जर तुम्हाला स्वतःला येत नसेल तर तुमच्या गावामध्ये जे नेट कॅफे असतात की नाही तिथे जा. म्हणजे बरेचदा मला मेसेज येतात की तुम्ही करून द्याल का किंवा तुमच्या ओळखीचं कोणी आहे का, तर त्याची काही गरज नाहीये. जर तुम्हाला हे कळत नाहीये की आपल्याला भरायचं वगैरे तर तुमच्या गावातले जे नेट कॅफे असतात तिथे जा. ते सगळे व्यवस्थित तुम्हाला ही माहिती फिल करून तुमचा फॉर्म भरून देतात. आणि सगळ्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या ऍक्सेप्ट करायच्या आहेत आणि सबमिट करायचं आहे. ठीक आहे. सो ह्या पद्धतीनं ह्या स्कॉलरशिप्स आहेत. याचा फायदा तुम्हीही घ्या जर तुम्ही इलिजिबल असाल तर, आणि जे कोणी असतील इलिजिबल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका. ठीक आहे. इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी महत्त्वाची स्कॉलरशिप घेऊन. टिल देन गुड बाय अँड ऑल द बेस्ट.